श्री स्वामी समर्थ. होळीचा सण लय भारी. या काही राशींचे भाग्याचे दरवाजे उघडले. शनी शुक्राची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेम, जीवनात मोठा बदल. ते म्हणतात ना, एकदा का व्यक्तीच्या भाग्याचे दरवाजे उघडले की मग तो यशाची पायरी चढत जातो. तो मागे वळून पाहत नाही. असाच काहीसा योग काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात देखील येणार आहे, ज्यामुळे त्यांचं नशीब उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार होळीचा दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या दिवशी अनेक राशींना ग्रहांच्या संयोगाचा फायदा होईल. होळीच्या दिवशी शुक्र शनीशी युती करेल. या ग्रहांच्या संयोगामुळे अनेक राशींना सौभाग्य मिळेल. चला जाणून घेऊयात त्याच भाग्यशाली राशींबद्दल. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू दिनदर्शिकेनुसार 2026 वर्षात 3 मार्च रोजी होलिका दहनाचा सण साजरा केला जाईल आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील होईल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या संयोगामुळे होळीच्या दिवशी एक विशेष संयोग निर्माण होत आहे. होळीच्या दिवशी शुक्र त्याच्या उच्च राशीत मीन राशीत असेल. शनी देखील मीन राशीत आहे. त्यामुळे शुक्र आणि शनी यांच्यात मीन राशीत युती निर्माण होते. या युतीमुळे अनेक राशींना फायदा होईल. त्यांना आर्थिक लाभ, प्रगती, प्रेमसंबंध आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आनंद अनुभवता येईल. पंचांग आणि खगोलशास्त्रीय गणनानुसार यावर्षी होळीचा सण गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत बराच लवकर येत आहे. गेल्या 6 वर्षात पहिल्यांदा 4 मार्च रोजी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. अधिक मास आणि ज्येष्ठ महिना दोनदा आल्यामुळे यावर्षी अनेक सण उत्सवांच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. गेल्या वर्षी 15 मार्चला होळी होती, मात्र यावेळच्या तिथींमध्ये बराच फरक आहे. फाल्गुन शुक्ल पौर्णिमा 2 मार्च रोजी सायंकाळी 5:32 सुरू होईल आणि 3 मार्च रोजी सायंकाळी 4:46 असेल. या पौर्णिमा तिथीच्या आधारावरच होळी दहन म्हणजेच होळी पेटवण्याचा मुहूर्त आणि धुलिवंदनाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात होळी पेटवण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात होळी पेटवण्याच्या परंपरेला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार पौर्णिमा तिथी सुरू झाल्यावर 2 मार्च सोमवार रोजीच होळी पेटवली जाईल. जरी या दिवशी भद्रा काळ सुरू होत असला तरी भद्रेच्या पुच्छ काळात होळी पेटवणे शुभ मानले जाते. त्यामुळे 2 मार्चच्या सायंकाळी मुहूर्तावर होळी पेटून वाईट प्रवृत्तींचा नाश आणि अग्निदेवतेची पूजा केली जाईल. होळी पेटवल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च मंगळवार रोजी धुलिवंदन साजरी केली जाईल. या दिवशी सकाळी धुलवड खेळण्याची परंपरा पाळली जाईल. विशेष म्हणजे याच दिवशी दुपारी 3:21 चंद्रग्रहण सुरू होणार आहे, ज्याचा सूतक काळ सकाळी 9:39 लागेल. त्यामुळे ग्रहणाचा वेध लागण्यापूर्वी सकाळी धुलिवंदनाचा आनंद घेणे योग्य ठरेल. ग्रहणामुळे काही ठिकाणी सण साजरा करण्याबाबत मतभिन्नता असू शकते, मात्र पंचांगानुसार 2ला होळी आणि 3ला धुलिवंदन असेच नियोजन दिसत आहे. 4 मार्च रोजी पूर्व फाल्गुनी आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्रांचा शुभ संयोग असल्याने हा काळ देखील धार्मिक कार्यासाठी चांगला असेल. होलिका दहनासाठी मुहूर्ताची वेळ खूप महत्त्वाची आहे, कारण असे मानले जाते की या शुभ काळात धार्मिक विधी केल्याने आध्यात्मिक लाभ, यश आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. चंद्र, दिनदर्शिका आणि चंद्राच्या स्थितीमुळे दरवर्षी मुहूर्ताच्या वेळा वेगवेगळ्या असतात. 2026 मधील वेळा पाहूयात. ज्या काळात महत्त्वाचे विधी टाळायचेत असा अशुभ काळ म्हणजे भद्रा पुंछा काळ. 3 मार्च रोजी सकाळी 1:25 ते 2:35 असेल. त्यानंतर भाद्र पंचानंतरचा शुभ काळ विधींसाठी आदर्श असा काळ तो म्हणजे भद्रामुख. 3 मार्च रोजी पहाटे 3:35 ते 4:30 असेल. त्यानंतर होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना होळीच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांच्या नशिबाची भाग्याची दारे उघडणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींना होळीच्या दिवशी आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकते. व्यवसायात प्रगतीच्या संधी देखील उपलब्ध होतील. त्यामुळे तुमचा व्यवसाय देखील विस्तारू शकतो. आर्थिक काळ अनुकूल राहील. करिअरमध्ये प्रगती शक्य आहे आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि पगारात वाढ देखील होऊ शकते. मेष राशीचा आत्मविश्वास देखील या काळामध्ये वाढणार आहे. तोच आत्मविश्वास तुमच्या यशाची चावी बनणार आहे.
मेष राशीवाले, हा होळीचा सण तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टींचे रंग भरणार आहे. त्यामुळे तुमचे जीवन आनंदमय राहणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही एखादा नवीन बिझनेस नक्कीच सुरू करू शकता, कारण त्या बिझनेसमधून तुम्हाला अधिक मुनाफा होणार आहे. तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो, त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. मेष राशीवाले, होलिका दहनाच्या दिवशी तुम्ही गूळ आणि लाल फुले अग्नीत अर्पण करा, यामुळे आरोग्यात सुधारणा होईल. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी सिंह राशीवाले, भाग्य तुमच्या सोबत असेल. हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. सर्व कामे पूर्ण होतील आणि जीवनातील चालू असलेल्या समस्या देखील संपतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदमय राहणार आहे. त्यासोबतच होळीचा सण तुमच्या जीवनामध्ये अनेक रंग घेऊन येणारा ठरणार आहे. सकारात्मक गोष्टी या काळामध्ये तुमच्या जीवनात घडणार आहे. नशिबाची दारं तुमची उघडणार आहे. त्यासोबतच तुमच्या मनासारखी एखादी इच्छा प्राप्ती देखील तुम्हाला या काळामध्ये नक्कीच होणार आहे. त्यासोबतच होळीचा सण तुमच्यासाठी अधिकच अधिक लाभदायक असणार आहे, कारण या दिवशी तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहणार आहे. सिंह राशीवाले, होलिका दहनाच्या दिवशी होळीमध्ये तुम्ही गहू किंवा गुळाचा तुकडा अर्पण करा. समाजात तुमचा मान सन्मान त्यामुळे वाढणार आहे. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे धनुरास. ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. प्रगतीच्या शक्यता आहेत. होळीच्या काळात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यासोबतच वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त असणार आहे. त्यासोबतच होळीचा सण तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद घेऊन येणारा ठरणार आहे, कारण या काळामध्ये महत्त्वाची घटना तुमच्या जीवनात घडणार आहे. ती म्हणजे तुमचे नातेसंबंधांमध्ये, प्रेम संबंधांमध्ये अधिक गोडवा निर्माण होणार आहे. नात्यांमध्ये काही समस्या येत असतील तर त्या समस्या दूर होऊन नाते अधिक मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये अधिक मुनाफा झालेला देखील पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये, परिवारामध्ये सुख, समाधान आणि शांती लाभणार आहे. शांतीचे वातावरण असणार आहे. त्यासोबतच हा होळीचा सण तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त राहणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. धनुराशीवाले, होलिका दहनाच्या दिवशी तुम्ही पिवळी मोहरी किंवा हरभरा डाळ अर्पण करा. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ लाभणार आहे. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मीन रास. मीन राशीवाले, होळीचा दिवस तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद घेऊन येणारा ठरणार आहे, कारण या दिवशी तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच मीन राशीवाल्यांसाठी हा होळीचा सण अनेक प्रकारे अनेक सकारात्मक रंग तुमच्या जीवनामध्ये भरणार आहे. या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे. त्यासोबतच बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होणार आहे. वर्षानुवर्ष तुमच्यावरील कर्ज जर फिटत नसेल तर या काळात तुम्हाला कर्जमुक्ती मिळणार आहे. त्यासोबतच कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळू शकते. तुम्ही घर, प्रॉपर्टी, वाहन देखील खरेदी करू शकता. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे. मीन राशीवाले, होलिका दहनाच्या दिवशी तुम्ही हळकुंडाचा तुकडा किंवा पिवळी फुले अर्पण करा. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होईल. होलिका दहन झाल्यावर अग्नीला किमान 3 किंवा 7 प्रदक्षिणा नक्की घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी होलिकेची राख घरी आणून कपाळाला लावल्याने आणि घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. जर खूप दिवसांपासून एखादी समस्या सुटत नसेल तर एक सुका नारळ डोक्यावरून 7 वेळा उतरवून तो होलिका दहनाच्या अग्नीत टाकावा. हे छोटे उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना होलिका दहनाच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ. त्यामुळे त्यांच्या नशिबाची दारे उघडणार आहे आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.